दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता मराठा आंदोलनाची ठाम साथ मिळाली आहे। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला। वेळ पडल्यास सर्व मराठे दिल्लीत येतील अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय। नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील आणि या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण कसं तापलंय पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्याचं आवाहन केलं। मात्र विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज झाला किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तर संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असं त्यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांनी फक्त एक हाक द्यावी, लाखो मराठे दिल्लीत पोहोचतील असंही ते म्हणाले। यावेळी त्यांनी सरकारवरही थेट निशाणा साधला। लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणं योग्य नाही। सरकारनं विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये। पुन्हा अशी घटना घडली तर संबंधितांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। दिल्लीला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले होते की आत्तापर्यंत आंदोलन शांततेत सुरू होतं, मात्र विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई अत्यंत दुर्दैवी असून सरकारनं हा मार्ग बदलला नाही तर जनतेचा संताप आणखी वाढेल। सरकारनं विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे संवेदनशीलतेने पाहून संवादातून तोडगा काढावा अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या या पाठिंब्यामुळे आता या आंदोलनाला नवं राजकीय आणि सामाजिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या प्रकरणावर आणि प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडीवर लोकाशा टीव्ही नजर ठेवून राहील। धन्यवाद।